नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातील अखरगा येथील जिल्हा परिषद शाळेची चौकशी कधी होणार या संदर्भाने तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी विलास साडे। अत्यंत खळबळजनक बातमी आहे आणि ही बातमी नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अखरगा येथून येत आहे। अखरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दांडी बहादर असल्याचंही सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर या शाळेतील काही शिक्षक सावकारी करतात असाही आरोप लावण्यात येत आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार करण्यात आलेली आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांना साधी गणित क्रिया येत नाही किंवा इंग्रजी शब्दही येत नाही। शासकीय योजनेमधनं 6 महिन्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे शाळेत लावण्यात आलेले आहे, पण ते आता बंद आहेत। मग या अनुषंगाने काही कारवाई झाली? मी कारवाई दिली, आतापर्यंत काय कारवाई केली? मी चौकशी नाही झाली तर चौकशी राहणार गाव माझं अखरगा। या गावातून मी शिव मॅडमला भेटण्यासाठी आलो। शाळा समितीचा सदस्य असून आणि माझ्या गोरगरीब जनतेचं लेकरीचं विद्यार्थ्याचं भविष्याचं चांगलं घडवणूक व्हावं हे माझा हेतू होता। सर्व शिक्षक व कर्मचारी टायमवर येत नाही परत आणि मला वारंवार धमक्या देतात, तू तक्रार का केला, तुझा काय संबंध आहे? मी गावचा नागरिक असून मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी समितीवर सदस्य म्हणून राहिलेला आहो। काय विषयावर मी तक्रार दिलो सर? कुणाकडे तक्रार दिली? शिव मॅडमकडे दिलो। मग काय चौकशी झाली? ती चौकशी सुरूच आहे आपली। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।